24 जुलैचा परिपत्रक रद्द झालंच पाहिजे 1984च्या GR ची अंमलबजावणी झालीच पाहिजे सर्व मागासवर्गीय विद्यार्थ्यांना हॉस्टेलमध्ये प्रवेश मिळालाच पाहिजे 1984च्या GR नुसार विद्यार्थ्यांना प्रवेश देण्याच्या मागणीसाठी लोकस्वराज्य आंदोलन यांच्या वतीने आज समाज कल्याण आयुक्त कार्यालय येथे अर्धनग्न आंदोलन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। आपल्याबरोबर संघटनेचे सर्व प्रमुख पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत। आंदोलनाच्या नेमक्या मागण्या काय आहेत हे त्यांच्याकडनं आपण जाणून घेऊ। अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्यासाठी वसतिगृहाची निर्मिती महाराष्ट्र सरकारने केलेली आहे। महाराष्ट्रात साधारणतः 450 वसतिगृह आहेत आणि या वसतिगृहाच्या प्रवेशाची एक प्रक्रिया आहे। ती कोणती की अनुसूचित जातीच्या मध्ये येणाऱ्या 59 उपजातीच्या विद्यार्थ्यांना समान पातळीवर या वसतिगृहामध्ये प्रवेश मिळाला पाहिजे। यासाठी 1984 साली तत्कालीन सरकारने एक नियम असा बनवलेला आहे की प्रत्येक जातीच्या विद्यार्थ्यांना 30% कोटा देण्यात यावा। त्या उपर जर दिला तर बाकीच्या वंचित जातीच्या लेकरांवर विद्यार्थ्यांवर अन्याय होतो आणि या 1984च्या GRचीच अंमलबजावणी आज तागायत होत आलेली आहे। परिणामी या 59 जातीमधल्या सर्व विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्यासाठी हॉस्टेलमध्ये प्रवेश मिळत होता। तो प्रवेश माननीय आयुक्त दीपाली मुंडे मुधोळ यांनी सरकारमधले मंत्री सामाजिक न्याय खात्याचे संजय शिरसाट आणि संबंधित खात्याचे प्रधान सचिव हर्षदीप कांबळे यांच्या दबावामुळे 24 जुलै रोजी एक असं परिपत्रक काढलेलं आहे 1984च्या GRला डावलून की ते मेरिटवर या वसतिगृहामध्ये प्रवेश देण्यात यावा। परिणामी काय झालं, येरवाड्याच्या हॉस्टेलची लिस्ट लागली, एकाच जातीच्या 22 विद्यार्थ्यांना संधी मिळाली आणि मग तिथे मातंग समाजाच्या 2 विद्यार्थ्यांना, चर्मकाराच्या 2 विद्यार्थ्यांना संधी मिळाली मेरिट लिस्टमध्ये। काय होतो याचा अर्थ, बहुतांश अनुसूचित जातीच्या कमजोर जे विद्यार्थी आहेत अनुसूचित जातीमधल्या उपजातीचे त्यांना सरळ या हॉस्टेलमध्ये प्रवेश घेण्यासाठीची एक प्रकारची बंदी या परिपत्रकामुळे झालेली आहे आणि त्यामुळे आम्ही गेल्या 10 तारखेपासून समाज कल्याण आयुक्त पुणे यांच्यासमोर अशा अवस्थेत अर्धनग्न अवस्थेमध्ये प्रशासनाचं शासनाचं लक्ष वेधून 1984च्या GRचीच अंमलबजावणी वसतिगृह प्रवेश प्रक्रियेसाठी अवलंब करा उपयोगात आणा। आज बार्टी ऑफिसमध्ये माननीय आयुक्त दीपाली मुंडे यांच्यासोबत चर्चा केल्याच्या नंतर त्यांनी आम्हाला एक सकारात्मक आश्वासन दिलेलं आहे। मुख्यमंत्र्यांनी या सगळ्या प्रक्रियेला स्थगिती दिलेली आहे। ते पत्र मला मिळाल्याच्या नंतर तुमच्या पेंडॉलमध्ये येऊन आम्ही तुम्हाला अधिकृतपणे या बाबतीतलं आम्ही काय कारवाई करणार आहोत हे बोललेलं आहे, परंतु ते आत्तापर्यंत आलेले नाहीत। कुठल्या मीटिंगमध्ये वगैरे असतील, आम्ही त्यांची वाट पाहतो आहोत। आमचं म्हणणं स्पष्ट आहे, जी काही लिस्ट लागलेली आहे 5 तारखेला पहिली यादी हॉस्टेलची ती पूर्णतः रद्द करण्यात यावी आणि परत या सगळ्या हॉस्टेलच्या प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात यावी, जेणेकरून इथल्या मातंगासह भंगी असतील, मोची असतील, होलार असतील, बुरुड असतील या छोट्या जातीच्या लेकरांना हॉस्टेल हा एकमेव आधार आहे। या हॉस्टेलमध्ये जर आमची लेकरं शिकू लागली तर ते येणाऱ्या काळात या देशाचे नागरिक बनतील, माणूस बनतील, नागरिक बनतील, या देशाचं समाजाचं नेतृत्व करतील। ही गोष्ट त्यांना आम्ही प्रखरपणे जाणीव करून दिलेली आहे। या समाज कल्याण अंतर्गत येणारे जे काही हॉस्टेल आहेत त्यांचे जे रेक्टर वार्डन आहेत कंप्लीट एक प्रकारची ते मोनोपाली चालवतात, जातीयवाद करतात। छोट्या जातीच्या लेकरांचे फॉर्म ते कसे अपात्र करता येतील हे सगळी आजपर्यंतची प्रक्रिया करत आलेली आहेत आणि म्हणून यापुढे असा प्रकार जर झाला तर निश्चितपणानं समाज कल्याण प्रशासनाचे वाभाडे आम्ही येणाऱ्या काळात मोठ्या ताकदीने काढू शकतो। हा इशारा आम्ही आज या ठिकाणी देत आहोत। ही भूमिका राज्याचे सामाजिक न्याय मंत्री हे जर ऐकत असतील तर त्यांनी येणाऱ्या काळात त्यांनी काहीतरी कायदा
नवीन या सगळ्या एकूण प्रवेश प्रक्रियेच्या बाबतीमध्ये आम्ही जाहीर करणार आहोत, निर्णय घेणार आहोत, असं त्यांची काही चालू आहे प्रयत्न. त्यांना सगळ्यांना आमचं सांगणं एक आहे, 1984च्या GRला छेडछाड करण्याचं काम कृपा करून करू नका. नाही तर मातंगासह ज्या छोट्या छोट्या जाती आहेत यांच्या सगळ्या रोषाला तुम्हाला तोंड द्यावं लागेल. पुणे आज या ठिकाणी जे आंदोलन चालू आहे, तर या आंदोलनासाठी आपण पुणे शहर जिल्हा मातंग समाजाच्या वतीने या ठिकाणी उपस्थित आहोत. काय सांगाल आजच्या प्रसंगी? जो 1984चा GR रद्द करून नवीन GR जो खोडसळपणाने सामाजिक न्याय मंत्री यांच्या दबावाखाली आत्ता मुंडे मॅडम यांनी काढलेलं आहे, त्यासाठी आंदोलन चालू आहे, अर्धनग्न आंदोलन. त्या आंदोलनाला पुणे शहर जिल्हा मातंग समाजाच्या वतीने सर्वप्रथम मी पुणे शहर मातंग समाजाचा माजी सचिव म्हणून पाठिंबा देतो आणि या आंदोलनात आम्ही एक ताकदीने एकजुटीने यांच्याबरोबर ते आहोत. तात्काळ हा GR रद्द केला आहे अशी माहिती आत्ता येते, पण अधिकृत अजून पत्र आमच्याकडे आलेलं नाही आहे. जोपर्यंत हे अधिकृत पत्र या ठिकाणी येत नाही तोपर्यंत आम्ही भरांडे सरांबरोबर ती सर्व पुण्यातला मातंग समाज त्यांच्याबरोबर आहे. जर ह्याच्यामध्ये काय पुन्हा खोडसाळपणा करण्याचा प्रयत्न केला तर ह्यामध्ये पूर्ण मातंग समाज आणि इतर 58 जाती ह्या सर्व रस्त्यावर उतरतील आणि या ठिकाणी त्यांना दाखवून देतील की असा खोडसाळपणा केल्यानंतर काय होतं ते. प्राध्यापक रामचंद्र भरांडे सरांच्या लोकस्वराज्य आंदोलन या त्यांच्या संस्थेच्या माध्यमातून आजचं हे आंदोलन आहे. वसतिगृह शासकीय वसतिगृहामध्ये 30% आरक्षण जे GR काढलेला आहे तो रद्द व्हावा, या आंदोलनाला अण्णाभाऊ साठे फाउंडेशन संस्थेतर्फे मी पूर्ण पाठिंबा जाहीर करतो आणि त्यांच्या पाठीशी आम्ही आहोत. संबंध पुणे शहरातील मातंग समाज त्यांच्या पाठीशी आहे. आज भरांडे सरांच्या माध्यमातून या ठिकाणी अर्धनग्न आंदोलन होत असताना पुणे शहरातून अशा ज्या घटना, महाराष्ट्रामधून अशा ज्या घटना घडतात ते कुठेतरी थांबले पाहिजेत, त्यासाठी आपण काय सांगाल? आत्ताचा जो 24 तारखेचा समाज कल्याण आयुक्त दीपा मुधोळ मॅडम यांचा जो परिपत्रक आलं, त्या परिपत्रकाला विरोध करण्यासाठी आम्ही प्रथमतः महाराष्ट्रातील सर्व वृत्तपत्रांमध्ये बातम्या दिल्या. त्या बातम्या दिल्यावर संपूर्ण महाराष्ट्रातील मातंग समाजाचे सर्व नेते संघटना जागृत झाल्या आणि त्यातूनच लोकस्वराज्य आंदोलनाचे नेते प्राध्यापक डॉक्टर रामचंद्र भरांडे सर यांनी नांदेडहून इथे येऊन आंदोलन सुरू केलं आणि त्या आंदोलनामध्ये पुणे शहर जिल्हा मातंग समाज, सकल मातंग समाज एवढंच नव्हे तर पुणे शहरातील, जिल्ह्यातील, महाराष्ट्रातील सर्व संघटनांचे कार्यकर्ते ह्या आंदोलनामध्ये सामील झाले. लोकस्वराज्य आंदोलनाच्या शिष्टमंडळानं सामाजिक न्याय विभागाच्या समाज कल्याण आयुक्त दीपा मुंढे यांना आपल्या मागण्यांचं निवेदन दिले. या आंदोलनाला पुणे शहर जिल्हा मातंग समाजाचे माजी सचिव दीपक भाऊ कसबे यांनीही पाठिंबा दिला.